नमस्कार. माय पुणे सिटी चॅनलमध्ये आपले स्वागत. मी विवेक इनामदार. आज आपण पाहणार आहोत चिंचवडमध्ये पुन्हा एकदा जगताप पॅटर्नची जादू. चिंचवड विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. पहिल्याच निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. जगताप यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला. नुकत्याच झालेल्या 5व्या निवडणुकीत भाजपने जगताप कुटुंबातीलच शंकर जगताप यांना उमेदवारी दिली. शंकर जगताप यांनी राज्यात सर्वाधिक मते मिळवत यावेळी चिंचवड मतदारसंघातून विजय नोंदवला. त्यामुळे चिंचवडमध्ये फक्त जगताप पॅटर्न चालतो यावर शिक्कामोर्तब झाले. 2009 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यानंतर 2014च्या निवडणुकीत भाजपची वाढ धरत त्यांनी कमळ चिन्हावर पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील त्यांनी कमळ चिन्हावरच दुसऱ्यांदा विजय मिळवला. सलग 3 वेळा विजय मिळवल्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप पॅटर्न प्रचलित झाला. वेगवेगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाही यश मिळाले नाही. जानेवारी 2023 मध्ये लक्ष्मण जगताप यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवडमधून जगताप यांचे राजकीय अस्तित्व कायमचे संपुष्टात आणण्यासाठी विरोधकांनी जोर लावला. मात्र विरोधकांची मतविभागणी, केलेली विकास कामे आणि उभारलेली निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज या बळावर अश्विनी जगताप यांनी विजयश्री खेचून आणली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमदार अश्विनी जगताप यांच्या बरोबरच त्यांचे दीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे दोघेही इच्छुक असल्यामुळे जगताप कुटुंबात गृहकलह होईल अशी आशा सर्व विरोधकांना वाटत होती. पण आमदार अश्विनी जगताप यांनी स्वतःच दीर शंकर जगताप यांचे नाव सुचवून विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी टाकले. भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्याच उमेदवारी यादीत चिंचवडमधून शंकर जगताप यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे शंकर जगताप यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा. या उलट महाविकास आघाडीत उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत चालू होता. त्यामुळे उमेदवाराचे नाव अगदी शेवटच्या टप्प्यात जाहीर झाले. परिणामी विरोधी उमेदवार राहुल कलाटे यांना प्रचारासाठी खूपच कमी वेळ मिळाला. कलाटे यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होईपर्यंत जगताप यांनी 3 ते 4 प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. त्याचाही जगताप यांना खूप मोठा फायदा झाला. शंकर जगताप यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भाजपमधील काही नाराज व निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या मंडळींनी जगतापांच्या घराणेशाहीवर कडाडून हल्ला चढवत शंकर जगताप यांच्या उमेदवारीला विरोध केला. मात्र पक्षातील ही नाराजी दूर करण्यात शंकर जगताप यांनी यश मिळवले आणि नाराज मंडळींनीच पुढे शंकर जगताप यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. चिंचवड विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाप्रमाणेच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील दावा केला होता. यापूर्वी राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवलेले नाना काटे हे उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक होते. कोणत्याही परिस्थितीत यावेळेला निवडणूक लढवायची आणि जिंकायची असा चंग त्यांनी बांधला होता. त्यासाठी 1 वर्षापेक्षा अधिक काळ ते तयारी करत होते. जागा वाटपात मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला नाही. त्यावेळी नाना काटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून नाना काटे यांचे मन वळवण्यात यश मिळवले. त्यानंतर नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आपली सर्व यंत्रणा शंकर जगताप यांच्या पाठीमागे उभी केली. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक
मोरेश्वर भोंडवे यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केला, पण जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटल्यामुळे त्यांनीही अखेरच्या क्षणी माघार घेत शंकर जगताप यांना पाठिंबा दिला. मतदारसंघातील प्रबळ दावेदारांनी माघार घेऊन पाठिंबा दिल्यामुळे शंकर जगताप यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व शहराचा सांस्कृतिक चेहरा म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब भोईर यांनी मात्र माघार न घेता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना 5,000 मतांचा टप्पा देखील गाठता आला नाही. 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात विकास कामांचा झपाटा लावला. याच विकास कामांच्या जोरावर ते पुढील दोन्ही निवडणुकांमध्ये निवडून आले. त्यांच्या निधनानंतर त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाही लोकांनी निवडून दिले. पतीच्या पावलावर पाऊल टाकत अश्विनी जगताप यांनीही विकासाच्या गतीमध्ये खंड पडू दिला नाही. विशेषतः अश्विनी जगताप यांनी पुनावळे कचरा डेपोसारखा गहन प्रश्न अत्यंत हुशारीने मार्गी लावला. शंकर जगताप व अश्विनी जगताप यांनी केलेल्या विकास कामांचा फायदा शंकर जगताप यांना झाला. लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं. त्यांना सामाजिक राजकीय न्याय दिला. त्यामुळे अनेक नगरसेवक त्यांनी निवडून आणले. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला. त्यामुळे मतदारसंघात त्यांना मानणारे हजारो कार्यकर्ते तयार झाले. हे कार्यकर्ते नंतरही जगताप कुटुंबाशी एकनिष्ठ राहिले. या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जीवावरच जगताप कुटुंबाला 5व्यांदा चिंचवडचा गड राखण्यात यश मिळाले. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, पिंपरी चिंचवड हे तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटल्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तीव्र नाराज होते. ते कार्यकर्ते प्रचारात फारसे सक्रिय न झाल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. त्यामुळे शंकर जगताप हे राज्यात सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून आम्हाला कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरांना शेअर करा. धन्यवाद.